काय हो सर, हे असले कसले प्रश्न? सरळ विचारतो सोडून असं तिरपाकडे विचारलं होतं. सर 1 महिना राहिला परीक्षेला सर. हे असं चाललं तर मी पास होणारच नाही सर, परत नापासच होईल. सर माझी फॅमिली लय राबते माझ्यासाठी सर. बाप माझा या वाईट टॅक्सी चालवतो, माझी बायको कुठं कुठं जाऊन धोनी भाटी करते, माझी पोरगी. सर मी खूप घाबरलो सर. मी नाही देत परीक्षा, परत नापास झालो तर मला असतील, माझ्या फॅमिलीला पण असतील सर. हसू दे, हसू दे. परीक्षेच्या वेळी पळून गेला म्हणून हसण्यापेक्षा नापास झाला म्हणून हसलेलं कधीही चांगलं. ऐन लढाईच्या वेळेला असला करंटेपणा करायचा नसतो हा मारुतीराव. दैव देतन कर्म नेतं असला प्रकार करू नका. अरे कोण कुठले लोक आपण एवढ्या परीक्षेसाठी तर एकत्र आलो. सगळ्या चांगल्या वाईटातनं रुसव्या फुगव्यातनं गेलो. पोटाला चिमटा काढला, दिवसभर राबलो, घरदार दुखणी खुपणी पैशाची लपडी सगळं सांभाळून धडपडत रात्री इथं मरमरत आलो. कशासाठी? ऐन वेळेला असा हातपाय गाळायला का? एक लक्षात ठेव, तुम्ही सगळे नापास झालात ना तरी मला वाईट वाटणार, पण तुम्ही मनापासून प्रयत्न नाही केला हे जर मला कळलं ना तर मला वाटेल की मी शिक्षक म्हणून नापास झालो.